निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी स्मृती ग्रंथालय वर्धा द्वारा आयोजित विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 19 सप्टेंबर 2025 शुक्रवारला वर्धा येथे वक्तृत्व स्पर्धा। स्थळ यशोदीप हायस्कूल साईनगर वर्धा। पुस्तक दोस्ती मनामनात वाचन चळवळ घराघरात या विषयाच्या अनुषंगाने निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी स्मृती ग्रंथालय वर्धा द्वारा आयोजित वक्तृत्व स्पर्धा वर्धा जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक व तसेच संगीत क्षेत्रातील एक परिचय व्यक्तिमत्व म्हणजे राज्य पुरस्कार 1996 प्राप्त शिक्षक श्री निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी। विद्यार्थी मनावर ज्ञानरूपी सिंचन करून अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक म्हणून त्यांची विदर्भात ख्याती पसरलेली आहे। तसेच निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा या स्पर्धेत अनेक शाळकरी मुलामुलींनी भाग घेतला। या कार्यक्रमाला उद्घाटन करण्याकरिता अध्यक्षीय माननीय ॲडव्होकेट मुरलीधर भुरे, नागपूर हायकोर्ट, उद्घाटिका डॉक्टर सुनीताताई शेंडे, प्रमुख अतिथी प्राध्यापिका सरोजताई देशमुख, बालभारती पुणे, डॉक्टर विनोद अदलखिया वर्धा, माननीय अतुलजी रईकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते व तसेच 20 सप्टेंबर 2025 समारोपी वितरण पुरस्कार देण्यात आला। माननीय विवेकदादा देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वर्धा, सौ मंजुषा वंजारी लांजवार, उद्घोषिका आकाशवाणी नागपूर, श्री संजय इंगळे तिगावकर, विशेष कार्य सावंगी मेघे, तसेच वैशालीताई येरावार, आरतीताई पारिसे, सायबर पोलीस ब्रांच वर्धा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे विनीत प्राध्यापक सचिन सावरकर, ॲडव्होकेट वैभव भुरे, संध्याताई भगत, विजय कोल्हे, डॉक्टर आशिष सावरकर, शिलाताई भुरे, नंदाताई नासरे, सुबोध कोल्हे, साधनाताई नासरे यावेळेस उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अतुल राळे। तरुणाई एखाद्या वर्षाचा कणा असते आणि ती तरुणाई सुशिक्षित असली तरच देश प्रगती करतो, पण जर का ही तरुणाई दिशाहीन झाली तर मात्र देशाचा पाया डमकतो। आणि आज मला माझ्या देशाचा पाया डमकताना दिसून येतो, कारण माझ्या देशातील युवकांनी मोबाईलच्या 4x4 स्क्रीनला आणि मानवाला एंटरटेन करणाऱ्या सोशल मीडियालाच आपलं अख्खं विश्व समजून घेतलं। खरं तर सर, हा सोशल मीडिया पूर्णपणे वाईट नाही, हे एक असं साधन आहे जे एका व्यक्तीचं आयुष्य बनवतं तर क्षणातच त्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्तही करतं। आता प्रश्न एवढाच आहे की आपण त्या सोशल मीडियाचे वापर करत आहोत की गुलाम। आई चुलीवर भाकरी भाजत असताना आईच्या बोटाला चुकून चटका लागला तर शेजारी बसलेला मुलगा काहीच प्रतिक्रिया देत नाही, पण तोच मुलगा जेव्हा एखादी पोस्ट युट्यूबला शेअर करतो, व्हॉट्सअपला शेअर करतो आणि त्याच्यावर कमी लाईक्स किंवा व्ह्यूज मिळतात ना सर, त्यावेळेला मात्र त्या पोराचा पारा चढतो। खरं तर आचार्य विनोबा भावे नेहमी सांगायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे आणि या भावनेच्या बळावरती माणूस हा माणूस म्हणून जगू शकतो। पण आज मात्र आमच्या ओठांवरचं बोलणं आमच्या बोटांवर आलं आहे आणि जग एका क्लिकमध्ये सांभाळलं गेलं आहे। माणूस हा माणसापासून हिरावतोय आणि म्हणूनच आज या सोशल मीडियाचा चांगला वापर करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। एकदा एक व्यक्ती तथागत बुद्धांना जाऊन विचारतो की सर की बुद्ध, मला विष म्हणजे काय याचं उत्तर हवंय। त्यावेळेला बुद्ध उत्तरतात की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो ना त्यावेळेला त्याचं विषात रूपांतर होतं आणि आज असंच सोशल मीडियाचं होतं। या सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे सोशल मीडिया आपल्यासाठी विषय इतका घातक होतो। निर्माता आणि निर्मिती या दोन गोष्टी असतात। ज्या वेळेला निर्मिती निर्मात्यावर अधिराचं गाजू पाहते ना त्यावेळेला आपल्या समाजाचं पतन